नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार. शाळेतून आल्याच्यानंतर थोडा वेळ बसत असते, नंतर थोडा मोबाईल बघितल्याच्यानंतर किचनमध्ये येते आणि मग होती सुरुवात आवराआवरी करण्याची. सकाळी घाई गडबडीमध्ये गेल्याच्यानंतर आल्यावरती थोडासा पसारा जो असतो किचन ओट्यावरती तो आवरायचा, उरलेली भाजी काढून ठेवायची. आज इडली सांबार बनवलं होतं कारण मुलांना हाफ डे असतो, त्यामुळे म्हटलं इडली सांबार बनवावं, म्हणजे मुलांनाही थोडं आठवडाभर जी पोळी भाजी रेग्युलरली असते त्याच्यापासून थोडासा चेंज म्हणून त्यांना काहीतरी नवीन सॅटर्डेला बनवलं तर खुश होतात ती पण. आता किचन ओटा आवरल्याच्या नंतर मग मी थोडासा स्वतःसाठी चहा वगैरे पित असते, थोडंसं बसते. घर सकाळीच सगळं आवरून वगैरे जात असते, त्याच्यामुळं फरशी पुसण्याचं किंवा काहीही नंतरचं काम राहत नाही. फक्त राहतात ते कपडे धुण्याचं आणि भांड्यावाल्या मावशी आहेत, भांडी वगैरे लावण्याची कामं. 4 ते 6पर्यंत ही सर्व घरातली कामे आवरायची. मुलांचे टिफिन बॉक्स वगैरे धुवून काढायचे. चहाची कपं वगैरे बेसिंगमध्ये असतील, सकाळी जर घाईमध्ये राहिली असतील तर ते आवरायची. नोकरी करताना एका गोष्टीचा अनुभव आला, तो म्हणजे जर तुमचं नियोजन असेल तर कमी धावपळ होईल आणि नियोजन नसेल तर तुम्ही कुठेही वेळेवर पोहोचणार नाही. आणि खरंच ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आयुष्यात प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. मला आठवड्याची प्लॅनिंग ही सॅटर्डे संडेला करावी लागते, म्हणजे माझा 6 दिवसाचा जो वर्किंग डेचा रुटीन आहे तो अगदी स्मूथली जातो, कारण माझं प्रिपरेशन हे तयार असतं. मी भाजीचा मसाला वगैरे सगळं काही करून फ्रीजमध्ये ठेवत असते रेडी. त्यानंतर जे काही मला लगेच बनवायचं आहे तेही तिथंच निसून वगैरे संध्याकाळी ठेवल्याच्यानंतर सकाळी अद्रक लसणाची पेस्ट ताजी करून ती वापरत असते. मी तुम्हाला या आधीच्याही व्हिडिओमध्ये कसं रुटीन प्रिपरेशन करायचं एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, कारण मी शेंगदाणे वगैरे, डाळी, जिरे सगळं काही निसून व्यवस्थित ठेवत असते आणि मग ते आपण झटपट वापरू शकतो. शेंगदाणे जर भाजलेले असतील तर भरपूर कमी वेळेत खूप मोठी कामं होऊन जातात. आता ही इडली उरलेली जी भाजी वगैरे आहे, इडली बरीच उरली होती त्यामुळे ती काढून ठेवत आहे. संध्याकाळी इडली फ्राय बनवायची, अतिशय चविष्ट लागते. जर तुम्ही असं उरलेल्या इडलीचं बनवत नसाल तर नक्की मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे, ते बघा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल, कारण मुलांनाही थोडंसं नवीन काहीतरी वाटतं आणि तेही आवडीनं खातात. संध्याकाळी तसं माझ्या घरामध्ये खूप हेवी जेवण तर कधीच नसतं. साधं पिठलं पोळी किंवा एखादी भाकरी, ठेचा आणि दूध वगैरे, चटणी जर असेल तर तेही खातात. अगदी साध्या पद्धतीनं जेवण असतं, त्यामुळे आम्ही संध्याकाळी खूप लवकर आवरतं आणि माझा जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत असतो, कारण संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाल्यावर देवाला दिवे लावणे, शुभंकरोती, मुलांसोबत थोडीशी प्रार्थना वगैरे म्हणणे, त्यांच्यासोबत गप्पा मारत थोडासा स्वयंपाक बनवणे, हीच कामं असतात. मला संध्याकाळी जास्त अजिबात लोड नाही, त्यामुळे मला ही आवडतातही कामं, कारण माझं सकाळचं रुटीन लवकर आवरलेलं असतं. बेसिंगमध्ये जे कचरा साठलेला असतो तर त्यासाठी मी एक बकेट केलेली आहे. खरकटं वगैरे जे काही आहे ते मी एका सेपरेट बकेटीत ठेवत असते आणि ओला कचरा आणि सुका कचरा 2 वेगवेगळ्या पद्धतीनं बकेटी ठेवलेल्या आहेत. सुका कचऱ्याची बकेट जी आहे ती जवळच असते, म्हणजे किचनच्या जवळ, आणि जो ओला कचरा आहे तो मी बाजूला बाहेर ठेवते, कारण मला अतिशय उग्र वास बिलकुल आवडत नाही आणि लगेच ओल्या भाजीचा वगैरे खरकट्याचा खूप लवकर वास येतो. त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये बाहेर घालून ठेवत असते. आणि माझ्यासमोर जो घाण असा प्लॉट पडलेला आहे, सगळेजणं तिथं आणून टाकतात, पण कधी मग मलाही टाकावं लागतं, कारण मला वाटतं अशी तर कचऱ्यावाली गाडी येत नाही, मग देऊन टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गॅस ओटा हा पुसायचा शक्यतो कमी धुवा, कारण माझ्या गॅसची सर्व्हिसिंग मी 15-16 वर्षामध्ये फक्त एकदाच केलेली आहे, कारण माझा गॅस कधीही खराब झाला नाही आणि एकदम व्यवस्थित चालत होता. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. मी कधीही पाणी ओतून शक्यतो दिवसातून एकदा किंवा 1-2 दिवसाला एकदा असाच पद्धतीने गॅस धुत असते आणि 2 ते 3 वेळेला मी ओल्या कपड्यानं गॅस पुसून घेते. आणि ते पण कोणता कपडा वापरायचा, तर ते फॅब्रिकचे जे रुमाल असतात ना ते वापरायचे, म्हणजे त्यानं वासही येत नाही आणि कसला डार्क स्मेल वगैरे येत नाही आणि एकदम स्वच्छ असं वस्तू निघून जातात.
त्यामुळे तो जर वापरला तर अतिशय फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जे घरामधले जे जुने फाटलेले कपडे आहेत ते किचनमध्ये जे वापरतो ते फक्त धूळ साफ करण्यासाठी किंवा किचन ओट्यावरचा कचरा वगैरे जमा करण्यासाठी त्याचा उपयोग करा. ओल्या कपड्याने जर तुम्ही त्या पुसलं तर बऱ्याच गृहिणींना माहीत असेल की याचा फार घाण वास येतो आणि ओल्या कपड्याचा वास त्या सुती कपड्याचा लवकर जातही नाही आणि मग त्यामुळे घरात असं घाण घाण वाटतं. त्यामुळे फॅब्रिकचे जे क्लॉथ भेटतात, जे रुमाल असतात बघा, नॅपकिन, त्यानं कधी पुसायचं. अगदी वर्षभर एक रुमाल जातो आणि 10 ते 15 रुपयाला छोटे रुमाल मिळून जातात. ते जास्त महागही नसतात. मुलांना बघा स्मूथ स्मूथ जे मऊ मऊ असतात ना ते भेटतात. तो रुमालही वापरला तरीही चालेल. अतिशय महत्त्वाचा फायद्याचा गोष्ट आहे ती. त्यामुळे नक्की त्याचा विचार करा. आणि गॅस ओटा धुताना गॅसवरती पाणी पडणार नाही याची काळजी घेत जावा. कारण ना तुम्ही जितका गॅस बिना पाण्याचा म्हणजे पुसून घेताल तेवढा गॅसची लाईफ लॉंग असते, हे लक्षात ठेवा. आता झालेलं आहे माझी चहाची वेळ आणि मला अशी सवय आहे, कुणाकुणाला आहे ते नक्की सांगा. कारण मला चहा नाही घेतला 4-4:30च्या वेळेला तर माझं डोकं फार दुखायला लागतं. मला ते पहिल्यापासूनच ती चांगली नाही म्हणणार मी, खूप वाईट सवय आहे. परंतु त्याला मी आता एक नवीन उपाय केलेला आहे. म्हणजे भरपूर दिवसापासून तो उपाय फॉलो करते. गवती चहा जो असतो ना तो एक पान आणायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 1 कप पाण्यामध्ये उकळायचं. त्याचबरोबर अद्रक आणि 1 विलायची टाकायची आणि 1 चमचा गूळ टाकायचा. गुळाची पावडर आम्ही घरात जास्त वापरतो कारण माझ्या मुलांनाही आम्ही साखर जास्त नाही हे करू देत, त्यांनाही आवडतात गुळाची चहा वगैरे. आणि असा 1 कप पिल्याच्यानंतर तुम्ही एकदम फ्रेशही होता, डोकंही दुखत नाही आणि एकदम ताजंतवानं वाटायला लागतं. नंतर फ्रेश होत असते. आता चहा घेताना मात्र थोडा वेळ 15-20 मिनटं देवाकडं बघत असते. थोडंसं पुस्तक वगैरे वाचायचं असेल तर ते मोबाईल बघत असते किंवा काही जे माझं थोडंसं रिलॅक्स काम आहे ते करत असते. मला शांतता फार आवडते आणि जितकं शांत राहील माणूस तेवढं स्वतःला ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. आता बघा 1 कप चहाचा अर्धा कप झाला. इतका सुंदर टेस्टी चहा लागतो हा. जर तुम्ही कधी पिला नसताल तर आवर्जून पिऊन बघा. तुम्ही चहाला विसरून जाल आणि हा खूप हेल्दी आहे असं मला वाटतं. कारण विलायची आहे, अद्रक आहे आणि गुळाचं पाणी. बघा पहिले जुन्या काळामध्ये चहा वगैरे नव्हते, कुणी जर आले आपल्या घरी पाहुणे तर त्यांच्याकडे काय करायचे, थोडासा गुळाचा खडा आणि पाणी द्यायचे. उन्हाळ्यामध्ये गूळ फार उपयोगी पडतो आणि हे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्यांना चहाची माझ्यासारखी सवय आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही चहा सुटत नसेल तर रामबाण उपाय म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता. नक्की एकदा पिऊन बघा, तुम्हाला जाणवेल की त्याचा फरक काय आहे आणि किती फ्रेश वाटतं ते. माझे एकदा आजं सासरे आले होते. मी त्यांना असं सकाळी सकाळी ते मला म्हणे, तू काय पिती हे? तर मी त्यांना सांगितलं की हे गवती चहा वगैरे आहे. तर म्हणे मला पण दे बरं. मी त्यांना दिलं ना, ते रोज माझ्यासोबत मागायचे की मला पण दे, खूप फ्रेश वाटतं त्यानं. म्हणजे मला त्यांचा एक अनुभव की त्यांनी इतकी स्तुती केली होती ना की खूप छान, म्हणजे एवढा टेस्टी चहा बनतो. अरे चहाला विसरेल की माणूस हे पिल्याच्या नंतर. मला खूप छान वाटलं होतं तेव्हा. आणि आता चहा पिल्याच्यानंतर कप वगैरे धुवून ठेवायचा आणि आता गॅस ओटा वगैरे आवरून झालेला आहे. थोडंसं फ्रेश होत असते. त्यानंतर जर कुणी दुसऱ्याला आणखीन कुणाला चहा वगैरे करायचं असेल तर त्यासाठी पातेलं मी तसंच ठेवलेलं आहे. आणि आता आहे संध्याकाळी 6ची वेळ, दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. देवाला दिवे वगैरे लावून नमस्कार करत असते. तुळशीला दिवा लावून येते. मी तुळशी वृंदावन हे माझ्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. कारण खाली काय झालं, दारामध्ये ऊनच पडत नाही म्हणून वरती जो पोर्च आहे घराच्या तर तिथं ठेवलेलं आहे. आणि आता संध्याकाळी मुलांना घेऊन आवर्जून शुभंकरोती वगैरे म्हणायची. ताईंनो, मुलांना आपण जसं करतो ना हेच संस्कार लागत असतात. त्यामुळे नक्की तुम्ही जेव्हा देवाजवळ हात जरी जोडत असताल किंवा देवाला प्रार्थना म्हणत असाल तर मुलांना जवळ बोलवा. कारण त्यांचा खेळाचा वेळ जो आहे 1-2 तासाचा ठीक आहे, परंतु नंतर त्यांनी थोडंसं येऊन देवासमोर उभं राहावं, शुभंकरोती म्हणावी. दिव्याला पाहून नमस्कार, तिळाची तेल कापसाची वाट, दिवा जळो सारी रात, दिवा जळा देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी, जय जय रघुवीर समर्थ. आणि आणखीन एक गोष्ट सांगेल की ही सवय जी आहे ती एका
दिवसात किंवा 1 महिन्यात लागत नसती, तर तुम्ही जे सातत्यानं करत असता याच्यातूनच तुमच्या मुलांनाही ही सवय लागून जाते. त्यामुळे आवर्जून मुलांना दिवे लागण्याच्या वेळेला जवळ घ्या, त्यांना दाखवा. म्हणूनच आपली संस्कृती टिकेल. जर मी कधी म्हणजे बाहेर गेलेली असेल तर माझ्या मुलांच्या लक्षात येतं की आता या वेळेला आई रोज दिवे लावत असते. माझी मुलगी स्वतःवरून दिवे लावणार, देवाला नमस्कार करणार, शुभंकरोती म्हणणार आणि ही संध्याकाळची वेळ जी आहे स्वयंपाक करता करता मुलांसोबत दिवसभर झालेल्या गमती-जमती या गोष्टी शेअर करायच्या, त्यांच्याही गोष्टी ऐकून घ्यायच्या. आमचा हा वेळ सगळ्यात खूप महत्त्वाचा असतो, कारण जे काही मी बनवत असते त्यासोबत तेही इन्व्हॉल्व होतात. आणि आमच्या घरी कसं आहे, संध्याकाळी गरम गरम खाण्याची सवय आहे. आम्ही असं बनवून खूप वेळ ठेवत नाही. त्यामुळे जे काही आहे ते पटकन बनवायचं आणि लगेच खायला घ्यायचं, म्हणजे नंतर ते थंड झाल्याच्या नंतर. कारण दिवसभर बघा मी सकाळी स्वयंपाक करून जाते, त्यामुळे आम्ही दिवसभर जे आहे ते ॲडजस्ट करतो. परंतु संध्याकाळी एक सगळ्यांनी मिळून बसणे, गप्पा मारणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय होतं, मुलांनाही एक आपल्याला काही सांगण्याची जी उत्सुकता आहे ती लागते. आणि मी संध्याकाळी बनवत आहे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. ही माझं ज्वारीचं पीठ जे आहे ते खूप जुनं झालेले आहे. बघा, मी ही गोष्ट तुमच्यासोबत यासाठी शेअर करत आहे की बऱ्याच ताईंना ज्वारीची भाकरी थापता येत नाही. मग त्यांच्यासाठी एक सुंदर असा उपाय सांगते मी. आणि एकासोबत आपण भरपूर काही कामं किचनमध्ये करत असतो. आता मी इडली फ्राय पण लगेच करत आहे, म्हणजे एक सोबतच आपले सगळे कामं होऊन जातील. ज्यांना ज्वारीची भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी मी सांगेल, गरम पाणी करायचं. हे जे लाल दांडीवालं पातेलं दिसत आहे त्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं होतं. पाणी अगदी उकळल्याच्या नंतर चाळलेलं जे ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये आपण पिठल्यासारखं ते हटून घ्यायचं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर त्याची भाकरी वळून घ्यायची. कितीही भाकरी फाटत असेल तर ती भाकरी फाटत नाही, अगदी छान अशी भाकरी तयार होते. आणि मुलांनाही अधूनमधून किचनमधली कामं सांगायची, कारण त्यांनाही किचनमधल्या वस्तू कुठे काय ठेवते आई हे माहीत होतं. म्हणजे जेव्हा कधी त्यांना गरज पडेल की आपल्याला ही गोष्ट हवी आहे तर त्यांनाही ठेपे माहीत होऊन जातात त्यासाठी. आणि आता मी इडली फ्रायमध्ये अगदी साध्या पद्धतीनं जिरे मोहरीची फोडणी, तेल टाकून दिलेली आहे. त्याचबरोबर हळद आणि तिखट टाकलेलं आहे आणि सोबत कोथिंबीर थोडीशी टाकून द्यायची. अतिशय सुंदर. आणि जेव्हा आपण फोडणी देतो ना तेव्हाच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ऑलरेडी इडलीमध्ये मीठ आहे त्यामुळे खूप कमी मिठाचा वापर करायचा. अतिशय सुंदर अशी इडली फ्राय तयार होते. आणि जर तुम्ही सॉससोबत खाल्ली तरी अति छान. आणि सांबार जर असेल तर सांबारसोबतही खा, ती खूप चांगली लागते. आमच्या घरी संध्याकाळी सांबार खाण्याची खूप कमी पद्धती आहे, त्यामुळे शक्यतो उरलंच नाही पाहिजे याची मी काळजी घेत असते. परंतु जर कधी उरलं तर त्यामध्ये कधी चकुल्या करून मुलांना खाऊ घालत असते, किंवा कधी अशा पद्धतीनं इडली आणि ते चमच्यानं मी तरी तेच खात असते. मग आता ज्वारीच्या भाकरी बनवताना हे मध्येच इडली फ्रायचं आलं. त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी अतिशय छान होते. आणि जेव्हा म्हणजे मला ही थापता येत नाही त्यावेळेस मी काय करते, पोळीसारखीही पोळपाटावरती लाटून घेत असते, म्हणजे अगदी पातळी भाकरी तयार होते. आणि ज्वारीची भाकरी गरम गरमच चांगली लागते. त्यामुळे जर कुणाच्या भाकरी करताना फाकत वगैरे असतील किंवा मोडतात, अशा वेळेला तुम्ही ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवू शकता. तुम्हाला जर त्याचा फायदा झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, कारण या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आवर्जून आपल्या स्वयंपाक करताना थोडंसं मुलांनाही सहभागी करून घ्यायचं. ताईंनो, एक विनंती करेल की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करत जा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायलाही आवडत असतील तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझा कधी व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नक्की तो बघायला मिळेल. कारण काय होतं, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. त्यामुळे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आणि जर तुम्हाला आवडतच असतील माझे व्हिडिओ तर मला कमेंट बॉक्समध्येही कमेंट करायला विसरू नका. आणि राहिली दुसरी गोष्ट, आता यासोबत भाकरीसोबत भाजी कोणती करायची, तर माझ्याकडे निसवलेली मी वाल ठेवलेली होती फ्रीजमध्ये, तीच मी काढली आणि पटकन म्हटलं तव्यावरतीच, कारण दोघं जणांचे मुलांना तर इडली फ्रायच खायचं होतं आणि सांबारही होतं बऱ्यापैकी, म्हणून अगदी दोघांपुरतीच ही भाजी बनवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.